राखी सावंत आहे ना ह्या चोरांसोबत राहून आहे ना फार पागल झाली यार. ती वैतागली त्या कॅप्टन्सीला. काल रात्री सुद्धा आहे ना ती बॅग हाताला बांधून झोपली होती. तरी राकेश आला. नंतर जी अनुश्री आली दबक्या पावलांनी आणि नंतर तिची बॅग निम्मी घेऊन गेली. तेवढ्यात राखी उठली. मी एवढा हसलो ना त्या टाइमला की काय सांगू. कारण तिला एवढं भारी पकडलं आणि ती अनुश्री खूप भारी चालली होती. पण यार काय चाललंय, बिग बॉसच्या टीमला उडवायचं काम चाललंय. म्हणजे बिग बॉस वाले यांना गोल्डन, यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड देतात आणि हे काय करतात, गोल्डन वाल्याचं चोरतात आणि वापरतात. बिग बॉसची काहीच इज्जत नाही ठेवली, पार घातली. आणि बिचारी ती रेवा तर राखीच्या सोबत आहे. रेवा तशी चांगली आहे, सुंदर आहे, गोड आहे, क्यूट आहे. असं वाटतं रे, आहे ना, खरंच आहे ना चांगलं असं. त्यामुळं मग मी बोलतो रे, तुम्हाला असं वेगळं नका वाटून घेऊ तुम्ही. पण चांगली नाही, तिचा आवाज पण मस्त आहे. ती ओरडताना पण यार नको ना, अरे असं काय करतो प्लीज यार राकेश. मस्त ओरडते, चांगलं वाटतं. असे कंटेस्ट असते ना तर मस्त वाटत यार, भारी वाटतं. तिला बाहेर नका काढू 2-4 आठवडे तरी प्लीज. गरज आहे त्या गोष्टीची. आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा राखीने ते सगळं सामान बाहेर काढले चोरीला गेलेलं. दीपालीकडून भेटलं, अनुश्रीकडून भेटलं. त्यात दीपालीने त्याची जरा हाताबारी झाली, जरा म्हणजे मी तुला ढकलते, तुम्हाला ढकल, असं सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यात विशाल तर आपल्या त्याच्या विरुद्ध सिंकत आलाय. काहीतरी झालंय, पाहायला मजा येईल. पण राखी पागल झाली या घरात 100%. ती एका दिवशी आता त्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारेल, जीव देईल, नाहीतर अजून काहीतरी करेल. भरपूर जागा आहे तिला करण्यासारख्या. बट ती बेकार वैतागली यार. ती संपली आता. तिने हात जोडले सगळ्यात पुढं. सगळेच चोरटे आहेत रे. आधी ती अनुश्रीच होती, आता अख्खं घर चोरटं झाले. कुणीच शांत राहिलं नाही. सो व्हिडिओ पाहायला मजा येईल. चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.